विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। मातोश्रीवरच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचा सरकारवर घणाघात। सत्ताधाऱ्यांकडून ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा डाव, बूथ ताब्यात घेण्याचेही प्रकार, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। पुणे महापालिका निवडणुकीत 2 राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। शरद पवारांना भेटून आल्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। पवारांनी महाविकास आघाडीतूनच लढण्याचा शब्द दिल्याचा जगतापांचा दावा। नाशिकमधलं तपोवन वाचवण्यासाठी मनसेची चित्रपट सेना मैदानात। अमेय खोपकरांच्या नेतृत्वात संतोष जुवेकर, चिन्मय उदगीरकर, अनिता दाते, सायली संजीव सहभागी। शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधीच्या सगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टातच सुनावणी होणार। तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत 9 डिसेंबरला सुनावणी। खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट, आयोग आणि सरकारवर नाराज। शौर्य दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेची सुपारी हनुमान मंदिरात आरती, तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनही आरतीचं आयोजन। हापूस आंब्यावर गंडांतर येण्याची शक्यता। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनासाठी अर्ज, कोकणातल्या हापूस उत्पादकांचा विरोध। विमान तिकिटांच्या दरांवर सरकारकडून नियंत्रण। अन्य विमान कंपन्यांना तिकिटांचे दर मर्यादेतच ठेवावे लागणार। इंडिगोच्या समस्येमुळे इतर कंपन्यांनी तिकीट दरात 1.25 वाढ केली होती। ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा। जळगावातील धरणगाव तहसील कार्यालय परिसरात मंडप टाकून कार्यकर्ते ठाण मांडून बसले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।